हालेलुया. प्रभूच्या नावात आपलं स्वागत आहे. सर्वांना गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी रिपब्लिक डे. थोडक्यात मला तुम्हाला सांगू द्या ह्या दिवसाचं महत्त्व. आपल्याला जरी स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 साली मिळालं असेल तरी आपली जी राज्यघटना आहे ती अस्तित्वात आली 26 जानेवारी 1950 साली, आणि त्यामुळे हा दिवस गणतंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण की तेव्हा संविधान आणि राज्यघटना खऱ्या कोणतेही राज्य करायचं असेल तर त्यासाठी काही नियम अटींचं पालन करणं किंवा एका घटनेचं पालन करणं आवश्यक असतं. आणि त्यासाठी भारतासाठी ही जी राज्यघटना महत्त्वाची आहे, तसेच ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठीच देखील एक राज्यघटना म्हणजे घटना अस्तित्वात आहे. नियमशास्त्र बायबल त्याचं नाव आहे. पण तुम्हाला तर सांगू द्या, त्याच ह्या रिपब्लिक डेच्या अनुषंगानं देवाने जी मला प्रेरणा दिलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं जी काही घटना दुरुस्त्या केल्या, हालेलुया, त्या विषयावर मला तुम्हाला बोलायचं आहे. हालेलुया. आणि त्या मेन 7 गोष्टी मला तुम्हाला जे पहिल्या म्हणजे प्रेरणा दिलेली आहे त्या विषयावर मला तुम्हाला बोलायचं आहे. तर आपण लगेच विषयाला सुरुवात करूया. पहिली घटना दुरुस्ती प्रभू येशूने कुठली केली तर सर्वात मोठा कायदा कुठला आहे? हालेलुया. 302 कायदा. तो खुना संबंधाचा आहे, मर्डर. आणि त्या विषयावर प्रभू येशूने घटना दुरुस्ती केलेली आहे. मत्ती 5वा अध्याय आणि 27वे वचन आपण काढूया. मनुष्य हत्या करू नको, आणि जो कोणी मनुष्य हत्या करेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांस सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल. आणि जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल ते वरिष्ठ सभेच्या दंडास पात्र होईल. आणि जो कोणी त्याला मूर्ख असे म्हणेल तो अग्निनरकाच्या दंडास पात्र होईल. मग ते 5वा अध्याय 25 ते 27 हे वचन. हालेलुया. जी काय जुन्या काळात जी खुनाविषयीची जी काही घटना होती त्यामध्ये प्रभू येशूने बदल केला. आता प्रत्यक्षात खून करण्याची गरज नाही. जर तुम्ही तुमच्या भावाचं मन दुखावलं असेल, भावाला शिवीर दिली असेल, हालेलुया, भावाचा काही अपराध केला असेल, तुम्ही पूर्ण तो पॅराग्राफ वाचा. तर त्यामध्ये लिहिलं आहे, जर तू तुझ्या भावाचा अपराधी असेल तर वेदीजवळ दान अर्पणास देखील घेऊ नको. प्रथम आपल्या भावाशी समेट कर, त्याची क्षमा माग आणि मग वेदीजवळ दान अर्पण कर. तर प्रभू येशूने केलेली पहिली घटना दुरुस्ती आपण ह्याला म्हणू शकतो की त्यांनी केलेल्या खुनाच्या जे मर्डर 302 कलम, हालेलुया, त्या घटनेमध्ये त्या नियमामध्ये जी बदल केली की पहिलं तर फक्त खून केला तरच तुम्हाला शिक्षा असायची. जुन्या काळात तुम्ही लेवीय गणना या पुस्तकात सर्व तुम्हाला जुन्या आज्ञांविषयी किंवा जुन्या नियमांविषयी पाहायला मिळेल. ठीक आहे. वेळाभावी आपण ते पाहणार नाही. आपण फक्त नवीन काळातील घटना दुरुस्तीचा संदर्भ घेत आहोत. तर प्रभू येशूने पहिली घटना दुरुस्ती केली की तू तुझ्या भावाशी वाईट बोलू नको, शिवीगाळ करू नको, त्या भावाचा अपराध करू नको, भावाला काही उलटं सुलटं बोलू नको किंवा भावाचं मन दुखावू नको. थोडक्यात जर जुन्या काळात काय होते, जर तू खून केला, रक्त सांडलं, त्याचा जीव घेतला तरच तू त्याचा खून केला आणि त्याचा तुला दंड मिळत होता. पण नवीन काळात तू तुझ्या भावाचं मन जरी दुखावलं आणि भावाविरुद्ध काहीतरी बोललास मुखाने काही वाईट, तरी तू त्याचा खून केला असं गणण्यात येईल आणि तशी शिक्षा तुला प्राप्त होईल. बघा किती कडक नियम केले. खूप जण म्हणतात की आता आम्ही जुना काळ पाळणार नाही, पण प्रभू येशूने तसं केलं नाही. प्रभू येशू ख्रिस्तांनी उलट जुन्या काळाचे नियम पूर्ण करण्यासाठी तो आला. मत्ती 5वा अध्याय 17 वचन, नियमशास्त्र व संदेशाचे ग्रंथही रद्द करावयास मी आलो असे समजू नका, तर रद्द करावयास नाही तर मी पूर्ण करावयास आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त जुना काळ पूर्ण करण्यासाठी प्रभू पृथ्वीवर आले. आणि त्यांनी येण्याद्वारे वधस्तंभावर मरण्याद्वारे त्यांनी बऱ्याचशा गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. थोड्याच 2-3 महिन्यामध्ये आपण गुड फ्रायडे पण साजरा करणार आहोत आणि त्यामध्ये 5वा शब्द आहे की मी पूर्ण केले आहे. आणि प्रभू येशू पूर्ण करण्यासाठी आले होते. त्यांनी रद्द केलं नाही तर पूर्ण केलं आणि उलट ते अधिक कडक केलं.
हालेलुया. जुने नियमशास्त्र अधिक कडक केले, त्यात दुरुस्त्या केल्या आणि ते अधिक कडक केले. त्यातलं पहिलं आपण पाहिलेलं आहे. लोक आपण दुसऱ्या ह्याच्यात जाऊया, व्यभिचाराविषयीचा कलम. त्याला आपण सध्याच्या ह्याच्यात विनयभंग किंवा बलात्कार या विषयाचा कायदा म्हणू शकू. जुन्या काळात जो कायदा होता, मग ते 5 ते 27 वचन, व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी स्त्रीकडे काम दृष्टीने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणाने तीच बरोबर व्यभिचार केलाच आहे. बघा, जुन्या काळात जे दिलं होतं की व्यभिचार करू नको, तर नवीन काळात काय दिलंय, तू फक्त स्त्रीकडे काम दृष्टीने पाहिले तरी तू त्या अंतःकरणात तुझ्यावर बलात्कार केलेला आहे आणि त्याची शिक्षा तुला प्राप्त होईल. म्हणजे अधिक कडक त्यांनी प्रभू ख्रिस्तांनी ते नियम केलेले आहेत. घटना दुरुस्ती केलेली आहे. हालेलुया. ही दुसरी घटना दुरुस्ती आहे. त्याच अध्यायात पुढे जर पाहिलं की कुणी सूडपत्र, जे घटस्फोटाविषयीचे कायदे आहेत त्या विषयावरती आहे, की कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे हेही सांगितले होते. वचन 31 आणि 32 वचन वाचतो. मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणापासून टाकतो तो तिला व्यभिचारिणी करतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो. घटस्फोटाच्या नियमाविषयीची घटना दुरुस्ती प्रभू त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. व्यभिचाराच्या कारणाशिवाय जर कोणी घटस्फोट देत असेल तर तो शापित आहे. तो स्वतः व्यभिचार करत आहे आणि त्याला व्यभिचाराचं पाप लागेल. फक्त एकच कारणावरून घटस्फोट तुम्ही देऊ शकता जर व्यभिचाराचं कारण असेल तर. स्पष्ट लिहिलेलं आहे बायबल. ही घटना दुरुस्ती स्पष्ट आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने जी घटना दुरुस्ती केलेली आहे त्यातून दुसरा पॉईंट झालेला आहे. तिसऱ्या पॉईंटकडे जाऊया आपण. शपथ. बरोबर. आता जे वकील असतील, मित्र माझे काही वकील आहेत, काही नातेवाईक वकील आहेत, तिथं जेव्हा बोलवलं जातं साक्षीदारांना तेव्हा शपथ व्हायला सांगितली जाते. बायबलविषयी, कुराणाविषयी किंवा गीतेवरती हात ठेवून की मी खरे बोलेन, खोटे बोलू नका. पण नवा का जे प्रभू ख्रिस्त काय म्हणत आहे घटना दुरुस्तीमध्ये, मग ते 5 अध्याय 33 वचनात, खोटी शपथ वाहू नको तर आपल्या शपथा प्रभू पुढे खऱ्या कर म्हणून प्राचीन लोकांना सांगितले होते हेही तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, शपथ म्हणून वाहूच नका. स्वर्गाची नका, कारण ते देवाचे सिंहासन आहे. पृथ्वीची नका, कारण ते त्याचे पादासन आहे. हालेलुया. तर आपले बोलणे होय तर होय, नाही तर नाही असे असावे. हालेलुया. शपथेविषयीचं जे घटना आहे त्यात घटना दुरुस्ती. हालेलुया. सुरुवातीच्या जुन्या काळात सांगितलं होतं की शपथ व्हा आणि त्या शपथा खरा करा. आता काय सांगितलं, शपथ वाहूच नका. तुमचे बोलणे काय असावे, होय किंवा नाही, अधिक काहीच नाही. ज्याहून जे अधिक आहे ते शैतानापासून आहे. त्यामुळे शपथ वाहू नका. तिसरी घटना दुरुस्ती. चौथी घटना दुरुस्ती आपण पाहूया. हे सर्व जे वचन वाचत आहे ते प्रभू श्री ख्रिस्तांनी डोंगरावरच्या प्रवचनात दिलेले आहेत. हालेलुया. आणि मला त्याविषयीचा संदर्भ तुम्हाला सांगू द्या. जेव्हा पहिलं नियमशास्त्र आलं होतं ना मोशेद्वारे, ते देखील एका डोंगरावरनंच आलं होतं. त्याचं नाव होतं सिनाय पर्वत. हालेलुया. त्या सिनाय पर्वतावर परमेश्वराने मोशेला बोलवून घेतलं होतं आणि तिथं तिसऱ्या दिवशी त्याला त्या 10 आज्ञा प्राप्त झाल्या होत्या. निर्गम 20 अध्यायामध्ये ते आहेत. आणि इथं पण प्रभू ख्रिस्त एका डोंगरावर बसलेला आहे आणि तिथं तो हे घटना दुरुस्ती करत आहे. हालेलुया. आणि जे मला जर माहीत आहे, स्तोत्र 121 अध्यायातील पहिलं वचन, हालेलुया, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो कारण तिथून मला सहाय्य प्राप्त होते. आपला परमेश्वर पर्वतावर, डोंगरावर बसणारा, उच्च स्थानी बसणारा परमेश्वर आहे. स्वर्गात बसणारा परमेश्वर आहे आणि तेथून तो आज्ञा देत आहे, नियम देत आहे, घटना दुरुस्ती करत आहे. आणि इथं देखील प्रभू श्री ख्रिस्त जर तुम्ही पाहिलं, हे डोंगरावरचे प्रवचन आहे आणि ह्यामध्ये डोंगरावर बसून तो सर्व घटना दुरुस्ती करत आहे. हालेलुया. जसं मोशेच्या काळात सिनाय पर्वतावर देवाने 10 आज्ञा दगडी पाटावर दिल्या होत्या, तशाच पद्धतीनं ह्यांनी प्रभू ख्रिस्तांनी देखील ह्या घटना दुरुस्ती दिलेल्या आहेत. हालेलुया. पुढची पाहूया.
मग ते 5वा अध्याय 36वं वचन, डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात असे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे. सुडाविषयीचा घटना दुरुस्ती. मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारेल त्याचकडे दुसरा गाल कर. हालेलुया. ही 4थी घटना दुरुस्ती आहे. जर तुम्हाला एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढं कर. हालेलुया. प्राचीन काळी काय होतं? डोळाबद्दल डोळा, जीवाबद्दल जीव, कानाबद्दल कान, असा बदला गेला. पण इथं काय दिलंय? घटना दुरुस्ती केलेली आहे. तुम्ही सूड उगवू नका. सूड उगवणं हे परमेश्वराकडे आहे. तुम्ही क्षमा करा. प्रभू ख्रिस्तांनी देखील तेच केलं. ज्या लोकांनी प्रभू ख्रिस्ताला वधस्तंभावर मारलं होतं त्यांना त्यांनी क्षमा केली. हालेलुया. त्यांनी क्षमा केली. त्यांनी सूड घेतला नाही, त्यांना शिवाशाप दिले नाही. जे घटना दुरुस्तीमध्ये मग ते 5वा अध्याय 37व्या वचनात स्पष्ट लिहिले, तुझ्या उजव्या गालावर कोणी मारलं तर डावा गाल पुढं. आणि तुम्हाला सांगू द्या, ह्याच डोंगरावरच्या प्रवचनाचा संदर्भ घेऊन, आदर्श घेऊन महात्मा गांधींनी सत्याग्रह ही चळवळ राबवली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हालेलुया. आणि ह्याच वचनांचा आधार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं. हालेलुया. मला तुम्हाला सांगू द्या. हालेलुया. आणि हेच वचन घेऊन मी आज जे पवित्र आत्म्याने प्रेरणा दिलेली आहे की ह्या गणतंत्र दिवसाच्या अनुषंगाने की जे प्रभू ख्रिस्तांनी घटना दुरुस्ती केलेली आहे, ज्या महत्त्वाच्या 7 गोष्टी आहेत त्या मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि 4थी गोष्ट की सूड घेऊ नका. हालेलुया. सूड घेऊ नका. आणि पाचवी घटना दुरुस्ती प्रेम. मग ते 5वा अध्याय 43व वचन, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैरावर द्वेष कर असे सांगितले होते, ते तुम्ही ऐकलेच आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आता हे प्रीतीविषयीचं घटना दुरुस्ती आहे. आणि जुन्या काळात सांगितलं होतं आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, पण प्रभू ख्रिस्तांनी सांगितलं की आपल्या शेजाऱ्यावर तर प्रीती करच कर, त्यात काही विशेष काही गोष्ट नाही, पण आपल्या वैरांवर देखील प्रीती कर. जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना कर, त्यांना आशीर्वाद द्या. हालेलुया. ही 5वी घटना दुरुस्ती आहे. हालेलुया. 6वी घटना दुरुस्ती आपण पाहूया. हालेलुया. 6वी घटना दुरुस्ती, सर्वात मोठी आज्ञा कुठली? 6वी घटना दुरुस्ती मत्ती 22वा अध्याय 37-38 वचन. 6वी घटना दुरुस्ती मत्ती 22वा अध्याय. सर्वात मोठ्या आज्ञेविषयीचा प्रश्न. गुरुजी नियमशास्त्रातील कोण वचन 22वा अध्याय 36, 37, 38 वाचतो. गुरुजी नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याजवळ पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर, हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. मग आता घटना दुरुस्ती काय ते पुढच्या वचनात तुम्हाला पाहायला मिळेल. ह्याच्यासारखी दुसरी एक ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखीच प्रीती कर. या 2 आज्ञावर सर्व नियमशास्त्र व संदेशशास्त्र हे अवलंबून आहे. आपला देव परमेश्वर याजवळ पूर्ण मनाने, पूर्ण अंतकरणाने प्रीती कर, ही तर सर्वात मोठी आज्ञा आहेच. पण त्यासोबत आणखी एक देवाने आज्ञा जोडली की आपल्या शेजाऱ्यावर पण प्रीती कर, आपल्या वैरांवर पण प्रीती कर. ही पण आज्ञा त्यांनी परमेश्वराने त्यावर जोडलेली आहे. आणि तुम्हाला सांगू द्या की प्रीती करणं ह्यासारखं मोठी आज्ञा नाही. देवाने नवीन काळात तीच आज्ञा दिलेली आहे. योहान 3:16 नुसार देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. प्रभू ख्रिस्त आपल्याला दिलेला आहे. त्यांनी वधस्तंभावर आपला जीव दिलेला आहे. आणि ही देवाची आपल्यावरची प्रीती आहे. आणि या नवीन काळात प्रभू ख्रिस्त तेच सांगत आहे, हीच मोठी आज्ञा आहे. आणि ही घटना दुरुस्ती आहे. 6वी घटना दुरुस्ती आपण म्हणू शकू. आता 7वी आणि शेवटची घटना दुरुस्ती आपण पाहूया. हालेलुया. खून विषय झालं, व्यभिचाराविषयी झालं, शपथाविषयी झालं, सूड विषयी झालं, हालेलुया, प्रीतीविषयी झालं. मला तुम्हाला सांगू द्या, ह्या ज्या 7 घटना दुरुस्ती आहेत त्या परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आहेत. आणि 7वी आणि शेवटची घटना दुरुस्ती आपण पाहूया.
लूक 9वा अध्याय आणि 38वे वचन. लूक 6वा अध्याय आणि त्यातील 38वे वचन. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपून हलवून व शिंग भरून तुमच्या पदरी घालतील. पण ज्या मापाने तुम्ही मोजून घालता त्याच मापाने तुम्हाला परत घालतील. आता ही 7वी आणि शेवटची घटना दुरुस्ती आहे. तुम्हाला माहीत आहे मलाकी 3:10 सर्वांचा तोंड पाठ आहे. दशमांश द्या म्हणजे मी स्वर्गातील आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही. याविषयी माझी प्रतिक्रिया पहा. त्याची घटना दुरुस्ती आपण म्हणू शकतो. लूक 6वा अध्याय आणि 38वे वचन. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपून हलवून व शिंग भरून तुमच्या पदरी घालतील. तिथं जुन्या काळात लिहिलं जातं आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढे आशीर्वाद मी देतो. इथं काय दिलेलं आहे की चांगले माप दडपून हलवून व शिंग भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मोजून घालता त्याच मापाने तुम्हाला परत घालतील. तर दशमांशात किंवा 10व्या हिस्साचा उल्लेख केलेला नाही आहे परमेश्वराने. तर ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मिळेल. तुम्ही 10 दिलं तर 10 मिळतील, 20 दिलं तर 20 मिळतील, 50 दिलं तर 50 मिळतील. ज्या मापाने द्याल त्याच मापाने तुमच्या पदरी घालतील. हालेलुया. इथं ते थोडी घटना दुरुस्ती आहे आणि संतोषाने देण्याला ते आवडतो. एक तरी 9व्या अध्यायात ते वचन आहेत की संतोषाने द्या आणि देण्याविषयीची काही बंधनं नाही की एवढेच द्या तेवढेच द्या असं नाही. जेव्हा विधवेने 2 टोल्या टाकल्या ना तेव्हा प्रभू येशू म्हणले ह्यांनी सर्वांहून अधिक टाकलं. एका 2 टोल्या जास्त होत्या का? बरेच श्रीमंत लोक प्रभू त्याचे शिष्य होते. तुम्हाला जग माहीत असेल. हालेलुया. श्रीमंत मनुष्य प्रभू येशूकडे आला होता की मला सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय करू. हालेलुया. मागी लोक आले होते, सोने ऊद गंधर्स त्याने अर्पण केलं होतं. श्रीमंत लोकांची प्रभू येशूकडे कमतरता नव्हती. मधुराळीने एक अल्लासराव तेलाची कुपी आणून प्रभू येशूच्या डोक्यावर बसली होती. पण प्रभू येशू म्हणतोय थोडी घटना दुरुस्ती करतोय. मलाकी 3:10 पहिलं वचन आपण वाचलेलं आहे आणि ह्यामध्ये लूक 6वा अध्याय 38वे वचन वाचलेलं आहे की ज्या मापाने तुम्ही द्याल त्या मापाने तुम्हाला मिळेल. हालेलुया. पण जे काही तुम्ही द्याल जे काही कराल ते मनापासून करा, संतोषाने द्या आणि संतोषाने देणारा देवाला आवडतो. हालेलुया. आणि ह्या 7 घटना दुरुस्ती आहेत. प्रभू येशूने विशेषतः डोंगरावरच्या प्रवचनामध्ये ह्या दिलेल्या आहेत आणि ह्याला 7 घटना दुरुस्ती आपण म्हणू शकतो. आणि घटना दुरुस्ती हे घटनेचं किंवा सरकारचं एक महत्त्वाचं काम असतं आणि त्याचं अधिवेशन बोलत असतात आणि त्यामध्ये नवीन कायदे पास केले जातात किंवा घटना दुरुस्ती विधेयक पास केलं जातं. आणि जे काही प्रभू येशूंनी नवीन काळात ते घटना दुरुस्ती सांगितलेली आहेत 7 आणि जे काही पवित्र आत्म्याने प्रेरणा दिलेली आहे त्या अनुषंगाने मी तुमच्याशी या दिवशी बोललेलो आहे.